उधर गए बच्चे
यार नाम क्या रखे? अरे यार मारना पड़ेगा। वाघाचे बछडे मुक्त संचार करण्यासाठी आज मोकळे केलेले आहेत, सोडलेले आहेत. काय सांगाल याविषयी? काय आपल्याला माहितीच आहे की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नावाजलेलं मराठवाड्याची शान असलेलं सिद्धार्थ गार्डन आणि त्या जूमध्ये आमचं जे एकूण 14 टायगर्स आहेत आणि त्या टायगरपैकी 6 महिने झाल्यानंतर ते 2 पिल्लूंना आपण जनतेला प्रदर्शनासाठी आपण सोडतो. आणि आज 6 फेब्रुवारी 2024 रोजी वीर आणि अर्पिता या व्हाईट पांढऱ्या टायगर्सची जे 2 पिल्लू आहेत, विक्रम आणि खाना, या 2 टायगर्सला, व्हाईट टायगर्सला आज जनतेच्यासाठी आपण त्यांना बाहेर सोडलेलं आहे. आणि त्यांच्या प्रकृती अतिशय उत्तम आहे. आणि विशेष करून सिद्धार्थ जूमध्ये काळजी घेणारे सर्व ते माझे महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी, आणि विशेष करून आपण ज्यांना टायगर मॅन म्हणून आपल्या शहरामध्ये ज्यांचा ओळख आहे, ते सर्व टायगर्सच्या काळजी घेतो आहे, त्यांचाही मनापासून मी अभिनंदन करतो. आणि आजपासून ते व्हाईट टायगरचे छोटे पिल्लू आहेत ते जनतेसाठी आपण प्रदर्शनसाठी त्यांचं ओपन केले, मुक्त संचारासाठी ओपन केले. साधारण त्यांचं वय किती सांगतात? ते 6 महिने आहे. आज एक्झॅक्टली 6 मंथचा बड्डे आहे त्यांचा. 7 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांचा जन्म झाला होता. आणि आज 6 फेब्रुवारी 2023 या अनुषंगाने त्यांच्या 6 महिने झाल्यानंतर आपण मुक्त संचारासाठी आपण पब्लिकसाठी सोडतो, जेणेकरून ते पब्लिक बघणे. आतापर्यंत ते व्हेरी प्रायव्हेट अफेअर असायचं आणि त्यांना जे खाणं पिणं देणारे जे आहे फक्त त्यांनीच हाताळायचं, आणि फार डॉक्टर्स वगैरे जे आहेत ते काळजी घेणारे त्यांना बघायचं. आणि त्यांचं आम्ही प्रत्येक जे मोठं वाघाला आपण जवळपास 13 किलो आपण त्यांना मटण आपण त्यांना देतो, आणि लहान पिल्लूंना 4 किलो मटण देतो. आणि त्यांचं वजन, त्यांच्या ॲक्टिव्हिटी आणि ॲजिलिटी हे सर्व खूप अतिशय उत्तम आहे. आणि एवढंच आज 2 टायगरना आपण मुक्त संचारासाठी सोडलेलं. सर, आपण आल्यापासून उद्यान विभागाच्या गार्डनमध्ये पर्यटकासाठी खूप मनोरंजक वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवलेले. आता पर्यटकासाठी म्हणा की नागरिकांसाठी म्हणा, ते बछडे बघण्याचं त्यांना योग करून येणार आहे.
आणखी काय नवीन नवीन उपक्रम नागरिकांसाठी नवीन ऍक्टिव्हिटीज किंवा सिद्धार्थ उद्यान हो, आणि सिद्धार्थ उद्यानमध्ये आज लोक येतात, खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि आम्ही त्या ठिकाणी ई तिकीटिंग सिस्टम करण्याचे आमचे प्रयत्न आहे. आणि जर तुम्ही फिजिकली तिकीट खरेदी केलं तर तो महागडा असणार. ई तिकीट खरेदी केलं, ते स्वतःहून तिकीट केलं, कारण बरेच वेळेला तिकीटच्या सेंटरमध्ये खूप गर्दी होतो, ते गर्दी होता कामा नये म्हणून आधुनिक टेक्नॉलॉजीचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि विशेष करून सिद्धार्थ गार्डनमध्ये एक फन झोन, गेमिंग झोन या भागामध्ये नाही आहे. त्यासाठीही आपण टेंडर काढलं होतं, फक्त एकच क्वालिफाय होत असल्याने त्यांना टेंडर आपण करण्याचा प्रक्रिया चालू आहे. फक्त आज शहरामध्ये फक्त वैभव असलेले सिद्धार्थ गार्डनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात. फक्त ह्याच पार्क नव्हे, ह्याच गार्डन नव्हे, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्कमध्ये त्या ठिकाणी सायन्स पार्क आपण करत आहोत, प्लॅनेटोरियम आहे आणि ॲडव्हेंचर पार्क म्हणून आपण आमकाज मैदानाच्या बाजूला असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्कच्या त्या ठिकाणी आपण करत आहोत. बाळासाहेब ठाकरे बॉटॅनिकल गार्डनमध्ये अजून गेमिंग झोन आहे, लहान मुलांना आकर्षित करणारा. तसेच खाऊ गल्ली, ज्या ठिकाणी शहरामध्ये चांगला जे खाऊ असतील त्या ठिकाणी आपण करतो. आणि आता आपल्याला माहितीच आहे की आपल्या शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झूलॉजिकल पार्कच्या त्या ठिकाणी काम अत्यंत वेगाने चालू आहे. आणि त्या ठिकाणी जवळपास हे तर आता छोटे झू झालं, त्या ठिकाणी जवळपास 200 एकरामध्ये परिसरामध्ये त्या ठिकाणी झूलॉजिकल पार्क तयार होतो आहे. आणि हा वर्षामध्ये ते पूर्ण झाल्यानंतर या सर्व जे जानवर आहे ते तिकडे आम्ही स्थलांतरण करणार आहे. आणि विशेष करून फक्त आपण जरी टायगरसाठी जरी प्रसिद्ध असेल, विविध प्रकारची जानवरं, अस्वल असेल किंवा जिराफ असेल किंवा अजून विविध प्रकारची जे प्रजाती आपल्याला इथं बघता मिळत नाही किंवा सिमिलर वेदर्समध्ये, सिमिलर टेम्परेचरमध्ये जगणाऱ्या प्राण्यांनासुद्धा इथं आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।